नमस्कार, मी निरंजन. EG न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विधानसभाच्या निवडणुका झाल्या तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपतर्फे अत्यंत नीच पातळीवर जाऊन गलिच्छ खोटारडा प्रॉपगंडा पसरवणं हे काही थांबलेलं नाही आहे. काल मला एक व्हॉट्सॲप मेसेजवरून एक फॉरवर्ड केली आणि मला स्वतःला असं वाटलं की म्हणजे ती पोस्ट वाचूनच इतका संताप आला होता की किती घाण थराला जाऊन राजकारण केलं जाऊ शकतं हे संघ आणि भाजप हे वारंवार दाखवून देत आहे. ही जी पोस्ट होती ही 1966 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना कोणतरी एक म्हणजे त्या पंतप्रधान व्हायच्या आधी त्यांच्याकडे एक करपात्रजी महाराज नावाचे एक गेले, आशीर्वाद घेण्यासाठी त्या गेल्या. त्यावेळेला ते म्हणजे या प्रॉपगंडात असं म्हटलंय की करपत्रजी महाराज म्हटले की मी आशीर्वाद देईन, पण सरकार बनल्याबरोबर सर्वात पहिले गोहत्या विरोधामध्ये कायदा करून गोहत्या बंदी करावी. त्याच्यावरती इंदिरा गांधी तयार झाल्या. नंतर 2 महिन्यांनी परत करपात्राजी त्यांना भेटले. त्यावेळेला इंदिराजींनी सांगितलं की महाराज मी आता नवीन आहे, तर मला थोडासा वेळ द्या. काही काळानंतर पुन्हा करपात्राजी गेले आणि त्यांनी कायद्याची मागणी केली, पण इंदिरा गांधी ते पुढे ढकलत राहिल्या. अनेक वेळा भेटून आणि आश्वासनाची आठवण करून देऊन सुद्धा इंदिरा गांधींनी गोहत्या थांबवली नाही, कायदा केला नाही. तेव्हा 7 नोव्हेंबर 66 रोजी शंकराचार्यांनी छत्र वगैरे सोडून संत समाज, शंकराचार्य, सामान्य लोकांसह करपात्रजी, जगन्नाथपुरीचे शंकराचार्य, ज्योतिषपीठ, द्वारकापीठ वगैरे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी कूच केलं आणि संसदेकडे. आणि 7 पीठांचे प्रमुख होते, वेगवेगळे निहंग होते, जैन संप्रदाय, नाथ संप्रदाय, बौद्ध संप्रदाय, निहंग, हजारो नागा साधू वगैरे सगळे चंदनाचा टिळक लावून त्यांना निरोप देत होते. आणि ही संसद भवनावरती आली आणि वाटेत लोक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत होते वगैरे. आणि हा ऐतिहासिक दिवस होता वगैरे. 10 लाख लोकांचा जमाव जमला होता. त्यापैकी फक्त 10 ते 20 हजार महिला होत्या. गोहत्या रोखण्यासाठी ही मागणी करायला जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंत म्हणे त्याच्यात लोक आली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान आणि गुलझारीलाल नंदा हे गृहमंत्री होते. आणि सत्तेच्या नशेत धुंद झालेल्या इंदिराजींनी या सगळ्या जमावावरती अंधाधुंद गोळ्यांचा वर्षाव केला. हजारो गायी, साधू, संत, सर्वसामान्य माणसांचा बळी गेला. गौरक्षा महाअभियानचे त्यावेळेचे कोण जे होते त्यांनी असं सांगितलं की 10,000हून जास्त लोक मारले गेले. आणि इंदिराजींनी ते झाकण्यासाठी, म्हणजे हा मूर्खपणा किती असू शकतो हे पण बघा. इंदिराजींनी ते झाकण्यासाठी एक ट्रक बोलावला. मृत, जखमी आणि जिवंत यांना त्यात घुसवण्याला सुरुवात केली. एका ट्रकनी 10 लाखाचा मॉब किंवा 10,000 मृत्युमुखी पडलेले, यांनी तर म्हटले 10,000हून जास्त लोक मारले गेले. हे कुठेतरी नेले आणि जमिनीत गाडले आणि हे कुठेच कळलं नाही शेवटपर्यंत कुठे गाडले हे सांगितलं. आणि करपात्र महाराजांनी त्या गाईला मिठी मारली मेलेल्या आणि सांगितलं की आम्ही संत आहोत, आम्ही कोणाचं नुकसान करत नाही वगैरे वगैरे. आणि तुझ्या कुटुंबाचा आणि समूहाचा नाश करण्यासाठी मी हिमालयातून एका तपस्वीला पाठवेन, जो तुझ्या समूहाचा आणि कुटुंबाचा नाश करेल, असा त्यांनी शाप दिला वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर याला योगायोग म्हणायचं की करपात्र महाराजांनी शाप दिल्याप्रमाणे इंदिराजींचं शरीर गोपाष्टमीच्या दिवशी गोळ्यांनी बरबटलेलं होतं. त्यांची ज्यावेळेला हत्या झाली 31 ऑक्टोबर 1984ला, तर त्यासाठी हा असा उल्लेख केला आहे. आणि त्याच्या पुढे आणि आता नरेंद्र दामोदरदास मोदींच्या रूपाने तो तपस्वी देखील त्यांनी पाठवलेला उपस्थित आहे, जो काँग्रेसचा नाश करत आहे, त्यांनी त्याची उघड हाक दिलेली आहे. आणि मग पुन्हा याचा योगायोग आहे का विचार करा. संजय गांधी आकाशात वारले त्या दिवशी गोपाष्टमी होती. इंदिरा गांधींच्या मृत्यूची तारीख गोपाष्टमी होती. राजीव गांधींच्या मृत्यूची तारीख गोपाष्टमी होती. संतांच्या शापानी आणि गायीच्या वेदनांनी इंदिराजींचा बळी घेतला. हे वाचून विचार करा की कशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये द्वेषाचा जन्म घालण्याचा प्रयत्न केला जातो. आता सुदैवाने हा व्हॉट्सॲप
प्रॉपगंडा एका ब्लॅक अँड व्हाईट फोटोसह बऱ्याच ठिकाणी फॉरवर्ड होत होता. देशभर हा फॉरवर्ड होतोय आणि याचं इंडिया टुडेनी फॅक्ट चेक केलं आणि इंडिया टुडेनी फॅक्ट चेक केलेल्या याच्यामध्ये हे सगळे एक्झॅजरेटेड क्लेम्स आहेत. हा 66 साली अशा पद्धतीने हे निघालं होतं आणि त्याच्यावरती पोलिसांनी फायर केलं ज्यावेळेला त्यांनी संसदेवरती हल्ला करायला सुरुवात केली या नागा साधू आणि काही हिंदू संघटनांनी वगैरे. आणि मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा 7 त्या मोर्चामध्ये असलेले आणि 1 पोलीस असे 8 जणांचा मृत्यू झाला असं फॅक्ट चेकिंगमध्ये आढळलं. आता हे फॅक्ट चेकिंग कसं झालं की ब्लँकेट बॅन करावा वगैरे याची मागणी ते करत होते. ते फॅक्ट चेकिंगचा रिपोर्ट पण आम्ही दाखवतोय. आणि गोरक्षा सर्वदलीय गोरक्षा महाअभियान समितीने याला सत्याग्रह पुकारला होता 7 नोव्हेंबर 1966ला. त्याला जनसंघाने उघड समर्थन दिलं होतं. त्यामुळे त्या मोर्चामध्ये सामील झालेल्यांची संख्या लाखाच्या आसपास झालेली होती. आणि कल्पतरी आणि लोकसभेचे खासदार स्वामी रामेश्वरानंद यांनी भाषणं केली आणि त्या फॅक्ट चेकिंगच्या त्यावेळेच्या बातमीत असं म्हटलंय की एजिटेटर्स ट्राईड टू स्टॉर्म द पार्लमेंटवरती हल्ला करण्याचा यांनी प्रयत्न केला. रामचंद्र गुहांनी जे खूप प्रसिद्ध इतिहास संशोधक आहेत त्यांनी इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकामध्ये या घटनेचा पूर्ण उल्लेख सुद्धा केलेला आहे. आता म्हणजे या घटनेमध्ये त्यांनी हे पण म्हटलंय की ज्यावेळेला द एक्सायटेड क्राऊड मेड अ बी लाईन फॉर द बिल्डिंग ऑफ द इंडियन पार्लमेंट शाउटिंग स्लोगन्स, जनसंघ लीडर अटल बिहारी वाजपेयी अपील्ड टू द स्वामी टू विड्रॉ हिज कॉल. अटल बिहारी वाजपेयींनी त्या स्वामीला असं अपील केलं की हे तुम्ही जे करता आहात हे विड्रॉ करा. पण तरीही त्यांचं ऐकलं गेलं नाही. आणि तो सगळा पुढे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की कसं जवळजवळ 250 गाड्या, 100 स्कूटर्स आणि 10 बसेस या पूर्णपणे डिस्ट्रॉय केल्या गेल्या. वाजपेयींनी त्याच्यानंतर एक स्टेटमेंट सुद्धा इश्यू केलं ज्यात त्यांनी असं म्हटलं की द अनडिझायरेबल एलिमेंट्स हू रिझॉर्टेड टू व्हायलंट ॲक्टिव्हिटीज इन द डेमॉन्स्ट्रेशन अगेन्स्ट काऊ स्लॉटर हॅड डन अ ग्रेट हार्म. हे जे कोण हिंसक एलिमेंट याच्यामध्ये होते या आंदोलकांमध्ये, यांनी अत्यंत हिंसेचा वापर केल्यामुळे या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये या संपूर्ण उद्दिष्टाला प्रचंड मोठी हानी पोहोचलेली आहे. हे अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आहे. आणि मग ज्यावेळेला संसदेवर हल्ला झाला त्यावेळेला पोलिसांना त्याच्यात कारवाई करावी लागली. अमेरिकेतलं वृत्तपत्र द रेकॉर्ड यांनी सुद्धा ही बातमी केली, टाइम्सनी ही बातमी केली, गार्डियननी ही बातमी केली आणि त्यांनी असं म्हटलं की एकूण 8 कॅज्युअल्टीज झाल्या. 7 त्या बातम्या पण आहेत या. आणि त्या बातम्यांची टायटल्स आहेत हिंदू मॉब्स ऑन रॅम्पेज इन दिल्ली, होली मेन स्टर अप रायट्स इन दिल्ली. दंगली सुरू केल्या. त्याच्यानंतर बलराज मधोक, त्यावेळेला जनसंघाचे प्रमुख, ज्या बलराज मधोकांनी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात दीनदयाल उपाध्याय यांच्या खुनाला अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस आणि नाना देशमुख यांना जबाबदार धरलंय. त्या बलराज मधोकांना त्यानंतर अटक झाली. ऑस्ट्रेलियन न्यूजपेपर द एज यांनी 9 नोव्हेंबरला पुन्हा याची बातमी केली आणि हेही दिलं की एकूण मृत्यू पडलेल्यांची संख्या 8 आहे. आणि त्याचं टायटल आहे एक्स्ट्रीमिस्ट हेल्ड बाय पोलीस इन इंडिया. या सगळ्या जनसंघाच्या आणि या सगळ्या सो कॉल्ड हिंदुत्ववादी लोकांना ऑस्ट्रेलियन न्यूजपेपरनी एक्स्ट्रीमिस्ट असं म्हटलं. त्याच्या आधी अमेरिकन वर्तमानपत्रांनी काय म्हटलं तेही दाखवलं. हे जे काही सांगितलं जात आहे की शेकडो लोक मेले वगैरे,
याचं कुठेही रिपोर्ट, रेकॉर्ड, त्यावेळची बातमी कुठेही ती सापडत नाही. त्याच्यानंतर म्हणजे नाहीच आहे. त्यानंतर क्रिस्टोफर जेफरलॉट हे खूप जगप्रसिद्ध लेखक आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. त्यांचं एक अतिशय गाजलेलं पुस्तक आहे द हिंदू नॅशनलिस्ट मूव्हमेंट अँड इंडियन पॉलिटिक्स 1925 to 1990s. त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय म्हटलंय हेही इथं आम्ही दाखवतोय. आता जनसंघ tried to evade the responsibility for the debacle, and Vajpayee UM Trivedi tried to calm the most of the ardent demonstrators by who were trying to launch an assault on the Lok Sabha. लोकसभेवरती हल्ला करू पाहणाऱ्या लोकांना वाजपेयी शांत करण्याचा प्रयत्न करत होते. जनसंघाने या सगळ्या आंदोलनातून स्वतःचं अंग काढून घेतलं. ट्राईड टू इव्हेड रिस्पॉन्सिबिलिटी, याची जबाबदारी नाकारली. याच्यात बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये त्यांनी याच्याबद्दल लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनीही त्याच्यात दिलेलं आहे की 7 प्रोटेस्टर्स म्हणजे 7 आंदोलक आणि 1 पोलिसमन अशा 8 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक इंटरनॅशनल रिलेशन्सचे पुष्पकांत पंत हे त्यावेळेला तिथे होते, हे झालं तेव्हा त्यांनीही हे क्लिअर कट सांगितलं की मला क्लिअर कट हे आठवतं की हा संसदेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न कसा झाला आणि यात 7 आंदोलक आणि 1 पोलीस हे मारला गेला, ज्याचा परिणाम म्हणून गुलझारीलाल नंदांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर गुलझारीलाल नंदा हे काळजीवाहू पंतप्रधान झाले होते. लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर गुलझारीलाल नंदा हे काळजीवाहू पंतप्रधान झाले होते. नंतर लाल बहादूर शास्त्री झाले, नंतर इंदिरा गांधी बहुमतानी पंतप्रधान झाल्या. पण गुलझारीलाल नंदा हे गृहमंत्री होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि मुळात गुलझारीलाल नंदा हे भारत साधू समाजाचे सुद्धा मेंबर होते. या नतद्रष्ट हिंदुत्ववाद्यांनी त्यांचाही याच्यामध्ये राजकीय बळी घेतला. त्यानंतर प्रोफेसर दिनेश वर्षनी हे सुद्धा त्यावेळेला इतिहासतज्ञ त्या काळात दिल्लीत होते. त्यांनीही हे सांगितलं की हे अत्यंत चुकीचे हे मेसेज फॉरवर्ड होत आहेत आणि इतके आंदोलक मारले गेले हे कम्प्लिटली तथ्यहीन आहे, बेसलेस आहे, याला काहीही आधार नाही. त्यानंतर गव्हर्नमेंटची रेकॉर्ड्स जर का तपासली, पार्लमेंटची रेकॉर्ड्स, तर पार्लमेंटची रेकॉर्ड्स जी ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक नोटीस पार्लमेंटमध्ये प्रेझेंट केली गेली होती या सगळ्या घटनेनंतर, आणि ज्याच्यामध्ये पुन्हा हे सांगितलं गेलं की 7 आंदोलक, 1 पोलिसमन आणि हे मृत्युमुखी पडले आणि 184 जखमी झाले. त्या जखमींमधला नंतर कोणीही मृत्युमुखी पडला नाही. आता त्याचा दुसरा भाग, हा सगळा जो नतद्रष्ट द्वेषपूर्ण प्रचार संघ करतो त्याचा दुसरा भाग हा की इंदिरा गांधींचं निधन 31 ऑक्टोबर 1984 झालं, जेव्हा गोकुळ अष्टमी नव्हती. राजीव गांधींचं निधन 21 मे 1991 झालं, त्याही दिवशी ही गोपाष्टमी नव्हती. त्यानंतर संजय गांधींचं निधन 23 जूनला झालं, तेव्हाही अशी कुठली गोपाष्टमी नव्हती. पण या सगळ्यात अत्यंत विखारी द्वेषपूर्ण धादांत खोटारड्या प्रॉपगंडाला असला काहीतरी आधार दाखवायचा आणि त्याच्यावर हे सांगायचं की ते कोण स्वामी करपत्री होते, त्यांनी शाप दिला की हिमालयातून मी एक तेजस्वी माणूस पाठवेन आणि तो तेजस्वी माणूस म्हणजे हा नरेंद्र मोदी, हे त्याच्यामध्ये पुढे लिहायचं. हा नीच अत्यंत विकृत मनोवृत्तीचा हा आविष्कार आहे, अत्यंत विकृत. म्हणजे अरेबियन नाईट्स सुद्धा एक काल्पनिक कथा आहे, पण अरेबियन नाईट्स विकृती नाही आहे त्यात. ही पण काल्पनिक कथा आहे, पण अत्यंत विकृत काल्पनिक कथा आहे. आणि हा माणूस, हा तेजस्वी, जो स्वतःच्या आई बापांना सोडून, स्वतःच्या बायकोला सोडून पळून गेला, फरार झाला, लग्न झालं हे लपवलं 40 वर्ष,
हा तेजस्वी, हा त्याच्या कारकिर्दीमध्ये गुजरातमध्ये मानवी हिंसाचार, संहार झाला, जेनोसाइड झालं, हा दिव्य पुरुष तेजस्वी, हा तेजस्वी जो नोटबंदी नंतर सांगत होता, मुझे सिर्फ 50 दिन दो, नहीं तो किसी ही देश के किसी भी चौराहे पर मुझ सजा दे दो, जो सजा दोगे वो मंजूर है. मी वाट बघतोय, कुठल्या कुठल्या चौकात थांबलो असेल मी, हे आलंच नाही ना. आणि नंतर आताच्या निवडणुकांमध्ये म्हणायला लागलं की मी नॉन बायोलॉजिकल आहे, नॉन बायोलॉजिकल तेजस्वी. पण हे अत्यंत गलिच्छ, घाणेरडी, विकृत मानसिकता ही संघ आणि भाजपची किती आहे हे याच्यातून दिसतं. इनफॅक्ट पोलिसांनी याच्यावरती ताबडतोब कारवाई करायला हवी. इतका द्वेष पसरवला जातोय, इतकी विकृत मनोवृत्ती लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. याची दखल घ्यायला हवी पोलिसांनीच, आणि राजकीय पक्षांनी सुद्धा याच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल करायला पाहिजे. हे सतत अशा पद्धतीच्या प्रॉपगंडाचा भांडाफोड आम्ही सतत करत राहू. जितका वेळेला प्रॉपगंडा कराल खोटारडा, तितक्या प्रत्येक वेळेला त्याचा पुराव्यासह त्याचं प्रत्युत्तर थोबाड फोडणारं देत राहू या लोकांचं. आजच्या इजी न्यूजच्या भागात इतकंच. पण इजी न्यूजच्या सर्व दर्शकांना विनंती, हे असले प्रॉपगंडे पसरू नयेत म्हणून इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची लिंक शेअर करा, आणि सर्वांना हे इजी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. कारण हे सत्य लोकांपर्यंत जायलाच पाहिजे. नाहीतर ही विकृती कधी या देशामध्ये, समाजामध्ये पसरून जाईल आणि आपला नाश होईल हे सांगता येणार नाही. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.